9 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मसजोग गावात एक धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला. संतोष पंडितराव देशमुख, ज्यांना गावातील सरपंच म्हणून ओळखले जात होते, त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे आणि न्यायाच्या शोधात एक मोठा जन आंदोलन उभा राहिला. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हे घरातून बाहेर पडले होते. ते गावातील लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जातात. सरपंच संतोष देशमुख त्यांचं त्या दिवशी अपहरण करण्यात आलं. त्यांच्या कुटुंबियाने याबद्दल काहीच कल्पना नव्हती. दरम्यान रात्रभर काहीच संपर्क झाला नाही आणि सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींचा शोध घेतला. तपासाच्या सुरुवातीला शंकेचं बोट आरोपींच्या गटावर स्थिर झालं. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे या 6 आरोपींचा समावेश होता. या सर्व आरोपींवर आधीच गंभीर गुन्हे दाखल होते. आता या प्रकरणातील मुख्य आरोपींवर थोडक्यात नजर टाकूया. सुदर्शन घुले, ज्याला त्याच्या गुन्हेगारी इतिहासामुळे ओळखले जाते, त्याच्यावर सुमारे 10 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, अपहरण, मारहाण, चोरी आणि खंडणी यांचा समावेश आहे. सुधीर सांगळे, जयराम चाटे आणि महेश केदार हे सुद्धा या घृणास्पद कृत्यामध्ये सहभागी होते. मात्र कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. त्याच्यावर पोलीस अधिकाऱ्यांची शोध मोहीम सुरू आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गावकऱ्यांचा संताप उफाळून आला. विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र आले आणि जणू एक आवाज होऊन न्यायाची मागणी करू लागले. संतोष आमचा नेता होता. त्याने आपल्या गावासाठी आणि लोकांसाठी खूप काम केलं. त्याचा मृत्यू आमच्यासाठी शोककळा आहे. आम्हाला न्याय पाहिजे. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने कारवाई केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का लागू केला जाईल. यामुळे आरोपींना कडक शिक्षा होईल आणि त्यांच्या संपत्तीवरही कारवाई केली जाईल. मोक्का एक ताकदवान कायदा आहे. त्याच्या अंतर्गत आरोपींना जामिनाची सुविधा मिळत नाही, तसेच त्यांची संपत्ती जप्त केली जाऊ शकते. या कायद्याचा उद्देश म्हणजे संघटित गुन्हेगारीला कडवी चोख कारवाई आहे. सरकारने एक विशेष तपास पथक SIT स्थापन केलं, ज्याचे नेतृत्व IPS अधिकारी बसवराज तेली करत आहेत. या पथकाच्या मदतीने तपास अधिक तीव्र झाला आणि न्याय मिळवण्यासाठी सर्व शक्यतो प्रयत्न चालू आहेत. खरं तर संतोष देशमुख यांचं अपहरण करून यांची हत्या केल्यानंतर सर्व आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत होती. आतापर्यंत पोलिसांनी एकूण 8 जणांवर या प्रकरणात अटक केली, पण त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली नव्हती. आता अखेर देशमुख हत्या प्रकरणात SITनं मोठी कारवाई केली आहे. सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती SITने वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध नावं समोर येत असल्यानं हे संघटित गुन्हेगारी असल्याचं पोलिसांकडून कोर्टात सांगितलं जात होतं. टोळीच्या माध्यमातून बीडमध्ये गुन्हे केले जात आहेत असं कोर्टात सांगितलं जात होतं. आता मोक्का कलम लावण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात SITने सर्व आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई केली असली तरी ही कारवाई वाल्मिक कराडावर होणार नाही, कारण अद्याप वाल्मिक कराड याचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलं नाही. पोलिसांनी वाल्मिकला 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक केली आहे. देशमुख हत्या प्रकरणात त्यांचं कनेक्शन बाहेर आल्यास वाल्मिकवर देखील कारवाई होऊ शकते, पण तुर्तास SITने वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केली नसल्याची माहिती समोर आली.